कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी। फिर्यादीचा चोरी गेलेला सोन्याचा ऐवज व मोबाईल फोन परत आणून दिला। 5 आरोपींनी रात्रीच्या अंधारात त्यांच्या मानेला कोयता लावून केलेल्या दरोड्यातील सोन्याचे दागिने व मोबाईल पीडित फिर्यादीला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने परत दिला। सविस्तर वृत्त असे। स्वीट संदीप रामदास गोडीच, वय 45 वर्ष, धंदा नोकरी, राहणार समतानगर कोपरगाव, जिल्हा अहमदनगर यांनी दिनांक 7/5/2025 रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला होणारा रजिस्टर नंबर 140/2025 BNS क्रमांक 309-435 प्रमाणे गुन्ह्याची क्रिया दिली होती की दिनांक 6/5/2025 रोजी रात्री 9 वाजता उक्कडगाव ते कोपरगाव रोडवर कडवणी गावच्या आसपास मार्केट कमिटीजवळ एकूण 5 आरोपी व त्याच्या पत्नी चित्रा बोडीज असे त्यांच्या मोटरसायकलने वैजापूरकडून कोपरगावकडे जात असताना त्यांना अडवून त्यांच्याजवळून खालील वर्णनाचा मध्यमाल बळजबरीने फिर्यादीच्या मानेला कोयता लावून काढून घेतला होता, अशी फिर्याद दिली होती। चोरीला गेलेल्या मध्यमालाचे वर्णन खालीलप्रमाणे: 21,600 रुपये किमतीचे सोन्याचे 2 वाट्या व 13 मणी, अंदाजे 2.120 ग्रॅम वजनाचे, प्रतिग्रॅम 10,000 रुपये अंदाजे, तसेच 7,700 रुपये किमतीचे सोन्याचे कर्णफूल टॉप्स अंदाजे 780 ग्रॅम वजनाचे, 22,200 रुपये किमतीचे एक सोन्याचे वेध 2 ग्रॅम 200 वजनाचे, 9,400 किमतीचे एक सोन्याचे लटकन 930 ग्रॅम वजनाचे, 10,000 रुपये किमतीचा MI कंपनीचा मोबाईल IMEI असा मुद्देमाल होता। अशा वर्णनाचा मुद्देमाल चोरीला गेला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनात तपास सुरू होता। सदर पुण्याचा तपासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगरच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधाराने एकूण 5 आरोपी राहुल केदारनाथ लोकने वय 20, राहणार कोकणठाम तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर, कुणाल अनिल चंदनशिवे वय 19 वर्ष, राहणार संवत्सर तालुका कोपरगाव, निलेश बाळासाहेब भोकरे वय 19 वर्ष, राहणार संवत्सर तालुका कोपरगाव, प्रमोद कैलास गायकवाड वय 19 वर्ष, राहणार संवत्सर तालुका कोपरगाव, जिल्हा नगर व एक अल्पवयीन आरोपी असे निष्पन्न करून त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यातील पुढील कारवाई कामी दिला होता। पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोडी यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक कमलाकर चौधरी यांनी आरोपी विरुद्ध पुरावे गोळा करून मध्यम मालाची फिर्याद व साक्षीदार याच्याकडून ओळख पटवून सदर मुद्देमाल हा फिर्यादी यांच्याच आहे अशी खात्री केली आहे। त्यानंतर आज दिनांक 13/6/2025 रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी माननीय पोलीस निरीक्षक संदीप कोडी व पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी 2 पंचासमक्ष फिर्याद व साक्षीदार यांचा चोरीला गेलेला मुद्देमाल परत केलाय। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गाडगे साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब व माननीय विभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद सातपुडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश लोंढे, पोलीस हेड कॉन्स्टेबल फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विशाल तनपुरे, पोलीस कॉन्स्टेबल रमीज राजा अत्तार, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राठोड, पोलीस कॉन्स्टेबल मेघराज कोल्हे, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अहिल्यानगर, तसेच पोलीस निरीक्षक संदीप कोडी साहेब, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी साहेब, पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुसूदन दहीपडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किसान सानप अशांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी मुन्ना शेख, कोपरगाव। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस